कमी कालावधी मिळाला तरी देखील चांगल्या पद्धतीनं शहरामध्ये अनेक प्रकल्प आपण सुरू केले। विशेषतः आपण रस्त्यांचा प्रकल्प असेल, पाणी पुरवठा योजना असेल, मलनिस्सारणाचे प्रकल्प असतील, या सगळ्या प्रकल्पांना चालना दिली। पाणी पुरवठ्याची 253 कोटी रुपयाची योजना आपण या ठिकाणी मंजूर केली। मलनिस्सारणाचा 201 कोटी रुपयाचा प्रकल्प आपण मंजूर केला। यामध्ये केवळ हे कागदावर नाही तर पुन्हा सरकार आल्यानंतर मोठ्या प्रमाणात आपण या ठिकाणी काम केलं। 179 कोटी रुपयाच्या पिण्याच्या पाण्याच्या कामाची, पाणी पुरवठ्याची वर्क ऑर्डर आपण नोव्हेंबरमध्ये दिली। मलनिस्सारणाची हरिविठ्ठलनाला येथे 293 कोटीची वर्क ऑर्डर देखील आपण नोव्हेंबरमध्ये दिलेली आहे। मलनिस्सारणाची पिंपराळा आणि खेडीनाला इथे 383 कोटी रुपयाची वर्क ऑर्डर आपण दिली आहे। पंपिंग स्टेशनची 172 कोटीची, अशी जवळपास 884 कोटी रुपयाची कामं या ठिकाणी आपण या मलनिस्सारणाकरता जळगाव शहरामध्ये दिलेली आहेत। त्यासोबत आपण PM ई-बस स्टेशन याचं 18 कोटी रुपये दिले। घनकचरा व्यवस्थापनाकरता 16.78 कोटी रुपये दिले। नगरोत्थानबद्ध रस्त्यांकरता 38 कोटी रुपये दिले। उद्यान सुशोभीकरणाकरता 5 कोटी दिले। स्टेट कॅन्सर सर्किटच्या अंतर्गत L3 सुविधामध्ये आपण 50 खाटाचं कॅन्सर रुग्णालय या ठिकाणी तयार करतो आहोत। सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते आपण तयार केले आहेत। आता त्याचा दुसरा टप्पा देखील आपण त्या ठिकाणी देणार आहोत। आणि म्हणूनच मी असं म्हणेन की 2014 नंतर माननीय मोदीजींनी शहर विकासाकरता ज्या योजना उभ्या केल्या, स्मार्ट सिटीची, अमृत शहराची, स्वच्छ भारत शहरी मिशन, प्रधानमंत्री आवास योजना शहरी मिशन, या सगळ्या योजनांमुळे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी निधीची उपलब्धता झाली। सन्माननीय गिरीश भाऊ असतील, गुलाब भाऊ असतील आणि आमचे आमदार राजूबाबा घोळे असतील, या सगळ्यांच्या नेतृत्वामध्ये, सन्माननीय खासदारांच्या नेतृत्वामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं विकासाचा प्रयत्न आम्ही केला आहे। आपण बघा, 2014 पूर्वी 800,000 कोटी रुपयाचे आम्ही प्रकल्प घेतले। 800,000 कोटी सोडा, 50 कोटी रुपये देखील महानगरपालिकेला शासनाकडून मिळत नव्हते। आता हजार कोटी रुपयाचे प्रकल्प जे आपण हातामध्ये घेतले आहेत। आता आमचा संकल्प आहे की या ठिकाणी जळगावकरांच्या आशीर्वादाने पुन्हा एकदा भाजप सेना महायुतीचं सरकार या ठिकाणी येणार आहे, महापौर बनणार आहे आणि पुढच्या 5 वर्षामध्ये जळगावला विकसित शहरांच्या श्रेणीत आणण्याचा आम्ही संकल्प केलेला आहे। आणि त्याकरता जो काही निधी लागेल तो सगळा निधी राज्य सरकारच्या वतीनं देण्यात येईल, अशा पद्धतीचं या ठिकाणी आश्वस्त करण्याकरता मी आलेलो आहे। आम्हाला इथले रस्ते असतील, पिण्याचं पाणी असेल, उद्यानं असतील, या सगळ्या गोष्टी तर करायच्याच आहे, पण त्यासोबत आपल्या तरुणांच्या हाताला काम देण्याकरता या भागामध्ये उद्योग आणायचे आहेत। आणि त्याकरता आपण आता जळगाव जिल्ह्याला स्पेशल दर्जा दिलेला आहे। पूर्वी जो दर्जा केवळ अति मागास अशा प्रकारच्या जिल्ह्यांना होता, जळगाव जिल्ह्याला आता तोच दर्जा दिल्यामुळे जे काही उद्योगाला स्पेशल इन्सेंटिव्ह आहे, मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी सबसिडीज आहेत। इलेक्ट्रिसिटीची सबसिडी असेल, कॅपिटल सबसिडी असेल, ही आपण जळगाव जिल्ह्याला दिलेली असल्यामुळे जळगाव जिल्ह्यामध्ये आता उद्योग देखील मोठ्या प्रमाणात येतील, याबद्दल आमच्या मनामध्ये शंका नाही। आज महाराष्ट्र